बाकी सतत भेटत राहा. मोबाईल थोडा बाजूला ठेवा, व्हॉट्सअप थोडं बाजूला ठेवा. व्हॉट्सअपवरच फक्त हाय हाय लोक करू नका, तर असंच एकत्र राहा. इथून पुढं आपण आयुष्यभर असं भेटत राहूया. शक्य झालं तर मित्रांनी सहलीच्या निमित्तानं आपण अजून एकत्र आलेले आहेत मुलं अजून काही. पण ते लकीराव होता राजस्थानच्या सेक्रेटरी मला अजून तुम्ही एकत्र ग्रुप येऊन खराब होणार नाही याची तुम्ही बिलकुल काळजी घेताना आम्हाला खूप तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि तुम्ही अपेक्षा आजपर्यंत पूर्ण केलेल्या आहेत. तुम्हाला जेव्हा आम्ही गावामध्ये कुठेतरी वावरताना पाहतोच ना, तेव्हा आम्हाला प्रचंड आनंद होतो. लक्षात घ्या की आम्ही शिकवलेल्या मुलाला काहीतरी आज त्यांनी अंबाजोगाईमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. कुणी नोकरी लागली असतील, कुणी व्यवसायात असतील, सगळ्यांनी खूप चांगलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. असंच अस्तित्व तुम्ही वाढवा. आईवडिलांचं नाव मोठं करा. आणि सर म्हणल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं निर्व्यसनी राहा. त्याच्यापासून जेवढं अलिप्त राहता येईल तेवढं तुम्ही अलिप्त राहा. आणि व्हॉट्सअपपासून दूर होऊन परत एकत्र या. आपण एकत्र भेटूयात, पुन्हा भेट घेऊया. आणि अजून सर म्हणले त्या पद्धतीने अजून चांगला कार्यक्रम करूया. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि मी या ठिकाणी धन्यवाद सर. आपण म्हणल्याप्रमाणे चांगले मित्र, चांगले विद्यार्थी, खरं निश्चितच हे आमचे सगळे मित्र चांगले आहेत, तर चांगले याही पुढे वाटचाल करतच राहतील. आणि त्या संदर्भात मला एक छोटीशी कविता आठवली की तो एल्गार शोषितांचा माझ्यामधून येतो, माझ्यामधून येतो गांधी सुभाष बाबू, माझ्यामधून येतो गांधी सुभाष बाबू. आणि दाभोळकर उद्याचा माझ्यामधून येतो, माझ्यामधून येतो गांधी सुभाष बाबू. आणि दाभोळकर उद्याचा माझ्यामधून येतो. तुकड्यास पाहिजे तो, तुकड्यास पाहिजे तो, मी इन्कलाब आहे, तुकड्यास पाहिजे तो, मी इन्कलाब आहे. विद्रोह खंजिरीचा माझ्यामधून येतो, माझ्यामधून येतो, माझ्यामधून येतो. रंगास सावळ्या या, रंगास सावळ्या या, समजू नका निकामी, रंगास सावळ्या या, समजू नका निकामी. विठुराय पंढरीचा माझ्यामधून येतो, विठुराय पंढरीचा माझ्यामधून येतो. यानंतर आपल्यापैकी कुणाला जर बोलायचं, आपले विचार जर या ठिकाणी मांडायचे असतील तर आपण बिनधास्तपणे समोर येऊन आपले विचार मंचावर मांडावे. सुरू करा सर तुम्ही. असं नाही शुगर असल्यामुळे आम्ही वर्षानंतर आणि सरांसमोर बोलताना थोडीशी मनात थोडीशी डेअरिंग करून बोलायला. सर्वप्रथम दिवाळीच्या माझ्या सर्व मित्रपरिवाराला आणि माझ्या गुरुजन वर्गाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता सर एवढं मित्रपरिवार आज जमला आहे इथं, आणि आमच्या काही मित्रांनी हे जमा केला आहे. म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. सर्वांना म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात आज सगळे मुलं काम करायले, कोण जॉब करायले, बिझनेस करायले. पण माझ्यात एक अभिनव कल्पना होती की म्हणलं की मी बोलतो आणि ती मांडावी. आता सरांचे सगळ्यांची भाषणं झाली तर सगळ्यांचं मत काय आलं की सगळ्यांनी म्हणजे फक्त एक वर्षात एकदाच न भेटता वारंवार कुठल्याही ना कुठल्या चांगल्या कामासाठी तुम्ही एकत्र या. तर मग माझं म्हणणं होतं की आता कोण डॉक्टर आहे, इंजिनियर आहेत, वकील आहेत, प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षेत्रात म्हणजे चांगले आहेत आणि हळूहळू ते अपडेट होत आहे. मग आपल्याला काही करता येईल का? म्हणजे जसं मानव लोक काम करते त्या प्रकारे आपल्याला काही काम करता येईल का? मैत्री फाउंडेशन वगैरे काही सुरुवात करता येईल का, जेणेकरून आरोग्य शिबिर वगैरे. आणि तिथं 360 जे म्हणालेत, मग वर्षातून जर एक वाढदिवस प्रत्येकाचा येतो आणि वाढदिवसाचं जर असं वायफळ खर्च होतो, तर कुणाची इच्छा असेल तर जर ग्रुप म्हणून जर कुणी काम केलं आणि वाढदिवसाचा अतिरिक्त खर्च टाळता काही आपण समाजाचं देणं जातो, किंवा आपण एवढ्या चांगल्या शाळेत शिकलो, निसर्गाचं देणं लागतो, शाळेत शिकलो, मग आपल्याला काही करता येईल का?
त्यासाठी प्रयत्न करावे आणि सर्वांनी मग ज्याची इच्छा आहे त्यांनी ही सर्व कार्यक्रम संपल्यावर जमा होऊन एक चर्चा करावी, नाव ठरवावं. नंतर जर संस्था अपडेट झाली तर उद्या चलून आपल्यातले काही मुलं जॉब पण करू शकतील, काही इन्कम पण करू शकतील त्याच्यातून, आणि नाव पण होईल आणि समाजसेवा पण होईल आणि सगळ्यांचंच नाव होईल. धन्यवाद. एवढं यानंतर मी संकेत रक्ताला विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर येऊन विचार मांडावे. समीरराव साहेब. हो, सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या थँक्यू सर. ॲक्च्युली सर म्हणजे आम्ही आंबेजोगाईत आता आम्ही येत जात राहतो, जण बाहेरसुद्धा आहेत आणि सर्वांशी धावती भेट होतच राहते. कधी धावती होते, कधी बसून चर्चाही होते. पण 6 पासून जे एक्सपिरियन्स केलेले आहे म्हणजे मी स्वतः, तर आम्ही ते एक वर्गाचे किंवा म्हणजे एक क्लासचे म्हणून आम्ही बोलत नाही आहेत. जे आमच्यामध्ये इंटरॅक्शन्स होत आहेत ते ॲज अ योगेश्वरी शाळेचे विद्यार्थी म्हणून असं होत आहे. आणि आय थिंक हे खूप स्पेशल आहे. म्हणजे मी हे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करतो आहे, कारण मी एक म्हणजे असं खूप शांत मागे राहणारा विद्यार्थी होते असं, आणि एक स्पेसिफिक ग्रुप एक स्पेसिफिक सर्कलमध्येच मी वावरत होतो अगोदरपासून. पण आम्ही सर्वांचे आभार मानले त्यांनी हे सर्व अरेंज केलं, आणि तुमचेही आभार की तुम्हीही म्हणजे आता आम्ही तर असं यंग आहोत, तुम्ही भरपूर वेळ काढला आमच्यासाठी आणि आला. थँक्यू सर. धन्यवाद. खरं तर आपले आभार मानण्यासाठी मी शशांक लोमटेला पाचारण करण्याआधी खरं तर आपले आभार मानावे की नाही. कुठे असेल तर बोलू शकता आणखी बरं का भैया. बोला. पुन्हा संधी नाही आहे. पुन्हा संधी ही अशी चीज आहे, घेताना छोटी वाटते पण मोठी वाटते. अरे बोला पाहिजे होतं. बोला या सर. बोल आणखी बोला. लाजू नका तुम्ही, मला बोलता येतं, बोलायचं आभाराची भार कशाला. त्याला बोला, पाटीलला बोला. आपले आभार मानावेत की नाही. पुन्हा बोल. कारण आभाराचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला. आभाराचे हार कशाला, सत्कारांचे हार कशाला. एकमेकांच्या मनात राहूया, त्या घराला दार कशाला. तर ही औपचारिकता म्हणून मी शशांक भैया लोमटे यांना विनंती करतो की आपण आलेल्या सर्व मित्रमंडळांचे आणि त्याचबरोबर आपल्या गुरुवर्यांचे आभार मानावे. शशांक भैया लोमटे. सर्वप्रथम दिवाळीच्या सर्व शुभेच्छा सगळे गुरुजन वर्ग. आज आपण सर्वजण विनंतीला मान देऊन सर्वप्रथम गुरुवर्यांचं सगळ्यांचा आभार मानतो की आमच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन मी आज आमच्या एक गेट टुगेदर रियुनियनच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे आभार मानतो. व त्याचप्रमाणे सगळे युवाभावाचे सहकारी बालपणापासून आम्ही सोबत वाढलो ते आजपर्यंत सर्वजण आज कुणी डॉक्टर आहे, कुणी इंजिनियर आहे, कुणी व्यावसायिक आहे. मित्रांचे आभार नाहीत मानायचे. आपापल्या क्षेत्रात सर्वजण काम करतायत, तरी आपण सर्व या ठिकाणी आल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.